हाय सर. हाय. नमस्ते सर. सर क्या नाम है आपका? जी सर, माझं नाव काय सांगू तुम्हाला. माझं नाव तर पुऱ्या दुनियाला माहित आहे आणि पुरी दुनिया ओळखते आम्हाला. कहाँ से आप? जी सर, आता तुम्हाला काय सांगू सर. आम्ही तर खूप दुरून आलो आहे आणि आम्ही गरीब पण आहे सर. बिल्कुल बिल्कुल. आप यहाँ क्या करने आए हैं? आता तुम्हाला काय सांगू सर. आम्ही इथे का आलोय, कशाबद्दल आलोय तुम्ही जर विचारत आहे तर आम्ही तुम्हाला सगळं सांगतो सर. बहुत सही बात, बहुत सही बात. आम्ही इथं येण्याच्या मागे एक छोटीशी कहाणी आहे सर, ती तुम्हाला सगळी सांगतो सर. माझ्या पत्नीची खूप दिवसापासून इंडियन आयडल मध्ये येऊन गाणं गायची इच्छा होती. तर माझी पत्नी रोजचं म्हणायची मला इंडियन आयडल मध्ये जाऊन एक ना एक दिवस गाणं गायचं आहे, अशी खूप दिवसापासून मला म्हणायची. मग मी एक दिवस विचारामध्ये पडलो की आपण तर खूप गरीब आहे आणि आपल्यापाशी एवढा पैसा पण नाही आणि आपण कसं जावं त्या इंडियन आयडल मध्ये, असं आम्ही सोचत राहिलो एक दिवस. मग मी म्हणलं की आपण एक ना एक दिवस आपण इंडियन आयडल मध्ये जाऊया आणि तिथं जाऊन तू कंपल्सरी गाणं गाशील, असे मी म्हणलो तिला. मग आम्ही दोघं जण कामाला जायचं आणि पैसा जमा करून ठेवायचं. खूप दोघांनी आम्ही मेहनत केली आणि पैसा जमिला. मग आम्ही एक दिवस ठरवलं की इंडियन आयडल मध्ये जायचं आहे. मग आम्ही दुसऱ्या दिवशी गाडी धरून इंडियन आयडल मध्ये येण्यासाठी निघलो. मग येता येता आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये आमचा पैसा सोडून गेला. आम्हाला वाटलं की त्या पैशामध्ये आम्ही इंडियन आयडल मध्ये जाऊ शकोल, पण आम्हाला पैसा पुरला नाही. आम्ही तितक्यातच उतरलो आम्हाला गाडीमधून. मग आम्ही त्या एका गावामध्ये गेलो. गावामध्ये जाऊन तिकडं काम विचारलं, कोणी आम्हाला कामाला ठेवत नव्हते. मग आम्ही एका हॉटेलावर दोघं बी नवरा बायको काम करायला विचारलो, तर तिथल्या दादानं म्हणला की ठीक आहे तुम्ही काम करा. मग आम्ही तिथं काम करलो काही दिवस. तिथल्या पण हॉटेलवाल्यानं आम्हाला गद्दारी केली आणि आम्हाला पैसा पण दिला नाही, हाकलून लावलं बाहेर. मग आम्ही रोडवर येऊन रडत बसलो. मग आम्हाला ऑटोवाला दादा भेटला, म्हणाला तुम्ही इथं रडत काऊन बसली आहे. मग आम्ही म्हणलं की आम्ही तर खूप गरीब आहे आणि माझ्या पत्नीची इंडियन आयडल मध्ये जाऊन गाणं गायची इच्छा होती. तर आम्ही येता येता आमचे पैसे सरले होते. आम्ही इथं हॉटेलमध्ये काम केलं तरी पण आम्हाला काय पैसा दिला नाही. आम्ही आता कसं जावा इंडियन आयडल मध्ये, म्हणून आम्ही रडत बसलो होतो. म्हणून म्हणलं त्या भाऊनं म्हणलं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी माझ्या ऑटोनं तुम्हाला इंडियन आयडल पोस्टवर पोहोचती करतो. असं म्हणल्यावर त्या भाऊनं आम्हाला ऑटोमध्ये घेऊन आलं आणि इंडियन आयडलच्या गेट पोस्टवर सोडून गेला. मग आम्ही इथं इंडियन आयडल मध्ये पोहोचलो सर. क्या बात है, क्या बात है जी, क्या बात है. बहुत सही बात, बहुत सही बात. एक बात तो आपको ये बात हमें बतानी पड़ेगी कि लोगों का नजरिया आपके लिए बदल जाएगा. एक सुपरस्टार के रूप में आपको दुनिया जरूर देखेगी, बिकॉज इंडियन आइडल ने आपको वो मंच दिया. तुमने बहुत सही प्लेटफॉर्म चुना है, बिकॉज इससे बड़ा देश का कोई प्लेटफॉर्म नहीं है. एक कंटेस्टेंट बन के आ रहा हूं और फिर से वो हिस्ट्री दोबारा क्रिएट कर सकता हूं. तो हमारा आशीर्वाद, हमारा प्यार आपका जो सपना है, अगर आप सच्ची मन से देखते हैं वो सपना और आप उतने काबिल हैं वो सपना देखने के, तो डेफिनेटली हम आपको आगे लेके जाएंगे. ये पक्का वादा है. अगर आप डिजर्व करते हैं तो क्या गाना गाने वाले हैं? जी मॅडम, माझी पत्नी रमाई मातेसाठी इथे गाणे गाणार आहे मॅडम. बहुत सही बात, बहुत सही बात. जी मॅडम, माझी खूप दिवसापासून इथे येण्याची इच्छा होती. मला असं वाटत होतं की एक ना एक दिवस मी इंडियन आयडलमध्ये यावं आणि गाणं म्हणावं.
तर माझ्या पतीने माझी इच्छा पूर्ण केली. खूप कष्ट घेतले, मेहनत घेतली आणि मला इथं इंडियन आयडलमध्ये पोहोचले. आणि मी रमाई मातेचं गाणं गाण्यासाठी इथं आलो मॅडम. आणि ही गाणं कुणी ऐकत असेल, कुणी बघत असेल तर त्यांच्या पण डोळ्याला धारा लागतील आणि तुमच्या पण. माझी एक इच्छा आहे की माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी बघावं आणि आम्हाला भरभरून प्रेम द्यावं ही आमची इच्छा आहे मॅडम. बात है. ब्यूटीफुल सॉन्ग, चलिए जरूर सुनते हैं. जी मॅडम, मी आता गाण्याला सुरुवात करते.
आश्रमाचं नांदन मी माझ्या संसारी जसं की तूर चांदन भीमाच्या संसारी जसं की तूर चांदन भीमाच्या संसारी जसं की तूर चांदन भीमाच्या संसारी जसं ती पुरे चांदन शायद जिस चीज को मैं पूछता हूँ म्यूजिक को वो आप हो, खुद हो। मतलब उसके यूं टुकड़े किए हैं, श्रेया रो रही है, मैं रो रहा हूँ। मतलब हम आज मुझे ऐसा लग रहा है कि म्यूजिक को मुझे दिल से सॉरी कहना चाहिए।